देशभरामध्ये हनुमान जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते। हनुमानाचा जन्मगाव असलेल्या नाशिकच्या अंजनेरी पर्वतावर हनुमान जयंतीचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय। हजारोंच्या संख्येने भाविक अंजनेरीत दाखल झालेले आहेत। रामनवमीपासूनच येथे उत्सवाच्या तयारीला सुरुवात झाली आहे। मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई सोबतच फुलांची सुंदर अशी सजावटही करण्यात आलेली आहे। सकाळी 5:51 हनुमानाचा जन्म सोहळा पार पडला आणि यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात आले। अंजनेरी पर्वतावर हनुमान जयंतीचा हा सोहळा पार पडतोय। हजारोंच्या संख्येने भाविक इथे दाखल झालेले आहेत। मंदिराला आकर्षक फुलांची सजावटही करण्यात आली आहे। दरम्यान याबाबत भाविकांशी चर्चा केलेली आहे आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी। देशभरामध्ये हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते आहे। नाशिकमध्ये देखील मोठा उत्साह हनुमान जयंतीला पाहायला मिळतो। हा 11 फुटी असलेला मारुती मंदिर याला आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे। महावस्त्र घालण्यात आलेलं आहे आणि सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। आपल्याबरोबर काही भाविक आहेत, आपण त्यांच्याशी बोलत। छान वाटतं, इथे आल्यावर मन प्रसन्न होतं अगदी, आणि जो आपण बोलतो त्या मालाला आपली इच्छा पूर्ण होते। मुंबईवरून आलो आहे हनुमंत दर्शनासाठी। खूप श्रद्धा आहे आमची, बाळवे आणलंय आमचं। अच्छा, ओके। काय मागितलं देवाकडे? काय नाही, सुख समाधान, बस काय नाही, दुसरं काय नाही, सुखी समाधान ठेव बस। सकाळपासूनच विविध कार्यक्रम ह्या मंदिर परिसरामध्ये पाहायला मिळतात आणि सकाळपासूनच अशीच गर्दी ह्या मंदिरात असणार आहे। कॅमेरा पर्सन सोनू भिडेसह सागर गायकवाड, जी 24 तास नाशिक।